बाप रे बाप, किती गरमी आहे रे बाबा. सूर्य तर आत्ताच उगवलेला आहे, तरी त्वचा पूर्णपणे जळून राख होत चाललेली आहे. जातो आणि तलावात एक बुडी मारून येतो. हा, हेच करा तुम्ही, पण जरा लवकर या. मी तुमचं जेवण पुढ्यात घेऊन वाट नाही पाहू शकत, सांगतेय. पाणी बघताच लोभ वाढतोय. मन तर करतंय की पाण्यातच राहावं. अरे हा काय माणूस आहे, एकदा गेला की गेला. घरी यायचं काही नाव नाही. मी केव्हाच जेवण वाढून ठेवलंय. हा, मन तर बाहेर येण्यासारखंच वाटत नाहीये. तुम्हाला अजून असं पाण्यात किती वेळ बुडून राहायचंय? हा, आता दाखवते तुम्हाला मी. अच्छा, असं आहे का? मला बघताच लगेच पाण्याच्या खाली गेलात ना. मी पण बघते तुम्ही कधीपर्यंत पाण्याच्या खाली राहताय ते. वर तर यावं लागेलच नाही. ऐका, अजून एकदा जर आतमध्ये गेलात ना तर तुमचं डोकं फोडून काढेन मी. लक्षात ठेवा. हाऊस म्हणून नाही बसलो ग बायको. आहा, किती शांती आहे. नाकात सर्दी जमून जेव्हा दिवसभर शिंकत राहाल ना, तेव्हा मला बोलवू नका. मी अजिबात तुमची सेवा करणार नाही, सांगून ठेवते. हा, अगं असं काही होणार नाही ग. आहा, तन मन सगळं प्रसन्न होत आहे. आहा, किती शांती आहे ग. काय भानगड आहे आज? गोपाळ भाऊला एवढा उशीर का होतोय? आज तर मला महत्वपूर्ण चर्चा करायची होती. शुभ वेळेवर गोपाळ भाऊ शिंकला बघा. महाराज, आज आणखी कुठली चर्चा नको व्हायला. झाली तर गडबड होणार. महाराज, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. या मानण्यात काही अर्थ नाही. फक्त गप्पांनी जग जिंकू शकतात. मला काहीही होणार नाही. मी किती शूर आहे, किती शूर आहे. आता नाकात सर्दी घेऊन दिवसभर नुसते शिंकत राहणार आणि मग मरण होतं ते माझं. सगळी घरातली कामं सोडून आता यांची सर्दी सांभाळा. त्यावर हा आता माणूस म्हातारा होत चाललाय. कुठला गंभीर आजार व्हायला नको म्हणजे झालं. एकदा का अंथरुणाला खेळले तर मग कोण सेवा करणार यांची? मी तर नाही करू शकत. मी नाही करू शकत सेवा. पण यांचं काही बरं वाईट झालं तर मग? अरे बापरे, इश, हा सगळा काय विचार करतेय मी. हा एवढा मूर्ख माणूस आहे ना की पाण्यात बुडून राहिल्यामुळे काय परिणाम होतो हे सुद्धा माहित नाही. कपाळ कपाळ माझं, काय नशीब आहे माझं की या असल्या मूर्ख माणसासोबत मला संसार करावा लागतोय. माहित नाही काय होणार आहे माझं आणि ह्याचं. हे मला काय झालंय? माझी साथीच्या साथी जहाज एका पाठोपाठ बुडून गेली. आता तर माझ्याकडे जगायला काहीच कारण नाहीये. मी बर्बाद झालो आहे. केवळ एकच मार्ग आहे. कृष्णनगरचे राजा एका ठराविक कालावधीत काही सोन्याची नाणी मला पाठवू शकतात, पण रस्ता फार कठीण आहे. चोर लुटारूंची सीमा ओलांडून कोण येईल इथे माहित नाही. मी अजून काहीच विचार करू शकत नाही. खरं तर एका अवघड कामासाठी बर्दवानमध्ये काही नाणी पाठवावी लागणार आहेत, पण रस्ता खूप खडतर आहे. चोर लुटारूंचा उपद्रव आहे. का महाराज? अचानक बर्दुवानच्या राजाला सोन्याची नाणी का पाठवावी लागणार आहेत? त्यांचा खजिना का रिकामा झाला आहे की काय? अरे नाही, बर्दवानचे व्यापारी सुदत्त मोठ्या संकटात आहेत. त्यांची 7ही जहाज समुद्रात बुडाली. सुदत्त आता बर्बाद झाला आहे. त्याच्या सावकारांनी काल त्याच्याकडे नाण्यांची मागणी केली आहे, नाहीतर त्याला अटक केली जाऊ शकते. सुदत्तच्या या वाईट काळामध्ये कुणा हस्ते मुद्रा पाठवू मी? कोण आहे तो वीर जो खतरनाक रस्त्यांवरून बर्दवान पर्यंत जाईल? चांगल्या कामाला माणसं पाठवायची, त्यावर शिंकला हा गोपाळ भाऊ. त्याला राज्यसभेतून बाहेर काढा महाराज. आता मी काय तुमच्या हिशोबाने चालायचं? तुमची बुद्धी तर माझ्या एखाद्या गाढवापेक्षाही कमी आहे. गप्प बसा. मी कुणाला पाठवू हा विचार करून करून माझं डोकं गरम झालं आहे. का महाराज?
सेनापतींसारखा शूर पुरुष आपल्याकडे असताना आता तुम्ही कोणाच्या शोधात आहात? महाराज, तुम्ही भगवानला का नाही पाठवत महाराज? तसेही ते कुठल्या कामी येतात? अच्छो. अहो हे काय म्हणतायत महाराज? राज्याचा मंत्री काय मुद्रा घेऊन जाणार आहे हं? अच्छो. एक गोष्ट सांगू महाराज, जर मी चोरांच्या हातून मेलो ना, तर या राज्याचं काय होणार? म्हणजे बिना मंत्र्याचं राज्य कसं चालणार? म्हणजे तुम्हाला सल्ले कोण देणार महाराज? अच्छो. बघितलं महाराज, अहो प्रत्येक गोष्टीवर आपला गोपाळ भाऊ शिंकतोय. जर याला दिवसभर हेच काम करायचं असेल तर यालाच का नाही पाठवत? इथे बसून शिंकल्यापेक्षा हा जाऊन मुद्रा देऊन येईन. काय म्हणता महाराज? महाराज, बोलण्याने गोष्टी बिघडतात. जर आपण आदेश दिला तर मी जायला तयार आहे, पण जर मी धारातीर्थी पडलो तर मला गर्वच वाटेल हो. माझ्यावर विजय मिळवण्यात देवही समर्थ नाहीये. हा, हे मी सांगून ठेवतो महाराज. खूप छान गोपाळ भाऊ. माझ्या राज्यसभेमध्ये कमीत कमी एक तरी व्यक्ती अशी मिळाली जी कुठल्याही कामाला घाबरत नाही. इतक्या दिवसांनंतर देव नजर वर करून बघतोय घोटा. नाहीतर आपल्याला बोलावून आलं असतं का? हे तर योग्यच बोललास गोटा. हा, नव्या मंत्र्यांनी इतके दिवस आपल्याला बोलवलंच नाही आणि खिसे सुद्धा रिकामे झालेत. यावेळी जर देवाच्या कृपेने डाव मारू शकलो तर काही दिवस निघून जातील. काय म्हणतोस गोटा? ही पण काय सांगायची बाब आहे. समजलं का ग बायको? सगळी जण ना मला अगदी मूर्ख समजतात, पण महाराजांनी मला एक असं काम सोपवलेलं आहे ज्यासाठी बुद्धी आणि हिम्मत दोन्हीही असायलाच हवं. असं कुठलं काम आहे? हे आता नाही सांगू शकत बायको. आधी परत तर येऊ दे, त्यानंतर सांगेन तुला. ठीक आहे. आज सकाळी मी तुम्हाला जरा जास्तच सुनावलं होतं, पण तुमच्या भल्यासाठीच होतं ते, नाही का? त्याचा राग अजून तसाच आहे वाटतं तुमचा. आता मी काही बोलणार नाही तुम्हाला. अगं नाही, असं का असेल? काय त्रास आहे त्यात? मग सांगा ना, कुठे चाललात तुम्ही? अगं जरा त्रासच आहे. सांगू शकत असलो तर सांगितलं नसतं का तुला? नाही सांगणार का? ठीक आहे, मग मी उद्याच माझ्या भावाच्या घरी निघून जाते, बघाच. अच्छी. ठीक आहे, सांगतो. ऐक. ऐका, यावेळी काम खूप कठीण आहे. करू शकाल तर बक्षीस दोघांनाही मिळेल, पण हे काम एकाच आहे. कळलंय का तुम्हाला? वाटतं की बोटाकडूनच हे काम होऊन जाईल. त्याचं शरीर खूप मऊ आहे, पण वेश तर बदलावाच लागेल. दाढी मिशा लावून व्यापारी बनायचंय. खोलीच्या आतमध्ये बघ, व्यापाराचे कपडे ठेवलेत. बोटाच्या मापाचे असतील. ते तर होतीलच, पण आधी काम काय आहे ते तरी सांगा मंत्री. सांगतो. आधी जवळ या, तुमच्या कानात सांगतो. काम खूप गुप्तपणे झालं पाहिजे, कळलं? वा, किती मस्त रस्ता आहे. कोण म्हणेल की या रस्त्यावर एवढे चोर लुटारू आहेत ते? सोबत चुरा आणि साखर पण आहे. रस्त्यात केळ्याचं झाड दिसलेलं आहे, तर केळी घेऊनच जाऊया. अच्छा, मला धोक्यात टाकायच्या अशा संधीचा फायदा भगवान उचलणार नाहीये का? नक्कीच उचलणार. थोडस सावध राहावं लागेल. गोपाळ भाऊची खूप काळजी वाटते. चोर लुटारूंच्या हातून त्या रस्त्यावर आजपर्यंत कोणी वाचू शकलं नाहीये, तर गोपाळ भाऊ हे करू शकेल? नाही करू शकणार हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे महाराज. नाही करू शकला तर काय होईल? जास्तीत जास्त 1000 मुद्रा चोरीला जातील. ही तर महाराजांसाठी छोटीशी रक्कम आहे, बरोबर ना? हे तुम्ही काय बोलताय मंत्री? गोपाळ भाऊ तुमचा सहकर्मी आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी पण काळजी वाटत नाही? काळजी का वाटेल मला? काळजी का वाटेल? तुम्हीच सांगा. त्याला तुम्ही जबरदस्ती तर पाठवलं नाहीये. अहो, मुद्रेच्या लालसेपोटी स्वतः गोपाळ भाऊ गेलाय. मला तर ही काळजी वाटते की गोपाळ भाऊ त्या मुद्रा घेऊन गायब नको व्हायला. अच्छा, भगवानने परत चोराला पाठवला आहे होय. अच्छा, ठीक आहे. आता येईल खरी मज्जा.
काय भाऊ, या रस्त्याने तुम्ही कुठे चालला आहात? तुम्ही व्यापारी आहात का? हो भाऊ, मी व्यापारी आहे. तुम्ही कोण? मी आहे प्रसिद्ध व्यापारी बटुकेश्वर दा. माझ्याकडे 7 जहाज आहेत. 7 जहाज बर्दवानला परत चाललेत. आणि काय नाहीये त्यात, रेशम, गालीचे, मसाले, मलमल, सफरचंद, द्राक्ष सगळं काही मिळेल. पण काय आहे माहितीये, आता मला अजून धन कमवण्याची इच्छा नाहीये. आता तीर्थयात्रेत बाकी आयुष्य घालवू शकलो तर मी शांतीने जगू शकेन. अरे हो, तुमच्याबद्दल विचारायचं तर राहूनच गेलं. मी कच्च्या केळ्यांचा व्यापार करतो. विभिन्न प्रांतांमध्ये कच्ची केळी विकून जिवंत राहतो. अद्भुत. तुम्ही कच्ची केळी विकायला बर्दवानला चालला आहात का? नाही, विकत घ्यायला चाललोय. हे परत येताना जर भेट झाली तर मी तुम्हाला अगदी उत्तम कच्चं केळं खायला घालीन. ठीक आहे? तुमची तर कुठल्याही दिवशी नोकरी जाऊ शकते आता. अजूनपर्यंत काहीही कमाई केली नाही तुम्ही. नोकरी केली तर खायचं काय, त्याची काय व्यवस्था केली आहे की नाही तुम्ही आतापर्यंत? एवढा मूर्ख समजू नकोस मला. सगळी व्यवस्था केली आहे मी. अजून 2 दिवस वाट बघ. या वेळेला जे डोकं लावलं आहे ना, ते तुला मी राणी सारखी ठेवणार, राणी सारखी. आणि मग दासांवर हुकूम सोडत जा. आहा, ही तुमची वायफळ बडबड तुमच्याकडेच ठेवा. त्या गोपाळ भाऊला हरवू शकला नाही तुम्ही. तुम्ही तर ना खरंच खूप मूर्ख आहात. ते तू काहीही म्हण, मी किती बुद्धिवान आहे हे मला ठाऊक आहे. बडबड करण्यापेक्षा मी जे सांगतोय ते सगळं व्यवस्थित करून घे. सामान बांधून तयार राहा. हाती मोहरा येताच राज्य सोडून पळावं लागेल, एकदम दुसऱ्या राज्यामध्ये. महाराज आपल्याला कधीही शोधू शकणार नाहीत. भाऊ, कच्च्या केळ्यांचे व्यापारी, तुम्हाला भूक नाही लागत का? अंधार तर खूप पडलाय. मला खूप भूक लागली आहे. मी दिवसा काही खात नाही हो. आज तर खाणारच नाही. खूप मेहनत केली आहे ना आज. मस्त झोप येईल मला. झोपायचं असेल तर झोपून जा. खरंच खूप मेहनत झाली आहे आज. थांबा, मी तुमच्यासाठी अंथरूण घालून देतो. देताय? मग द्या ना. तुम्ही किती दयाळू माणूस आहात हो. पण तुमच्या अंथरुणाऐवजी तुम्ही माझं अंथरुण घातलं, ते तर माझ्यासाठी खूप अपमानास्पद होईल ना. आधी तुम्ही तुमचं अंथरुण घाला, मग माझ्यासाठी अंथरुण घाला ना भाऊ. हा, ठीक आहे. मग मी आपल्या दोघांसाठीही बिछाना घालून टाकतो. ऐका, तुम्ही मग झोपून जा. मी त्या तलावातून चुरा धुवून आणतो. पोटात भुकेने कावळे ओरडायला लागलेत. सांगा, कधीचा गेलाय हा माणूस? दिवसभर काही खाल्लंय की नाही काही माहित नाही. जंगलातून रस्त्यात जाताना काही फळं वगैरे तोडून खातील तर ते सुद्धा यांच्या डोक्यात कधी यायचं नाही. सोबत जी शिदोरी दिली आहे ती उघडून बघितली की नाही कोणास ठाऊक. आजूबाजूच्या गावात काही जेवण वगैरे मागून खातील एवढं पण या माणसाला सुचायचं नाही कधी. काय करू मी आता? अरे अरे बाप रे, मी तर ऐकलं होतं की त्या जंगलात वाघ सुद्धा आहे. चोर टाकू तर आहेतच, जाऊ देत. अहो, ऐकताय का? तुम्ही परत या हो. यापुढे मी तुम्हाला कधी असं ऐकवणार नाही. माझं काय होईल आता? मी विधवा होऊन जाणार आता. वाचवा मला, कोणीतरी वाचवा. किती विचित्र आहे. नाहीये, कुठेही नाहीये. तर मग गेलं तरी कुठे? फटाक्यांप्रमाणे कुठे उडून गेलं की काय? हा कोणी जादूगर आहे का? बघू तरी, कुठल्या झाडाच्या फांदीला अडकवून तर ठेवलं नाहीये ना. माझी सगळी मेहनत पाण्यात वाहून गेली. आता मी मंत्र्याला माझा चेहरा कसा दाखवू?
सज्जनांकडे पाहता हा समृद्ध व्यापाऱ्यांचा संच वाटतोय. जरा ऐका, मी महाराज कृष्णचंद यांचा सभासद आहे. मी एका महत्वाच्या कामाला चाललेलो होतो बर्दवानाचे व्यापारी सुदत्त यांच्या घरी. हे बघा, माझ्याकडे महाराजांची मुद्रा सुद्धा आहे. या साहसी कामात जर आम्ही आपली काही मदत करू शकलो तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजू. मग लगेचच आपण या चोराला बांधून बर्दवनाच्या राजाकडे घेऊन जाऊया. महोदय, तुमचा काही खजिना तर चोरीला गेला नाही ना? माझ्याकडून काही चोरू शकणं भगवानला शक्यच नाहीये. अच्छा गोपाळ भाऊ, तुम्ही जादूगर आहात का? एवढी संपत्ती तुम्ही कुठे लपवून ठेवली आहे भाऊ? न सापडल्यामुळे मला जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली आहे. अरे, तुझ्यासारख्या मूर्ख गाढव चोरांसोबत हेच होतं. मी तर 1000 मुद्रा तुझ्याच जवळ ठेवल्या होत्या. हे बघ, चोराला कधी स्वतःच्या घरी चोरी करताना पाहिलायस का रे तू? बोटा, माझा अंतरुण, उशी, झोळी आणि झाडाची फांदी सगळंच उन्मत्तपणे शोधला आहेस रे तू. पण हा विचार नाही केलास की मी तुझ्याच उशीखाली मुद्रा लपवू शकतो. तुमच्यासारखे बुद्धिमान सभासद मिळणं महाराज कृष्णचंद्रांचं भाग्यच म्हणावं लागेल. त्यांना माझा आदरपूर्वक प्रणाम सांगा. तुम्ही खरंच बुद्धीचे जादूगार आहात. या चोराला आधी पकडून घेऊन जा. लवकरात लवकर तुरुंगात घाला. तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुमची यात्रा सफल हो. निघतो मी माझ्या कामाला. सकाळ झाली आहे, अजून कुणीही आलं नाही. आता काय उपाय? आता थोड्याच वेळात सगळे एकत्र मिळून येतील, तेव्हा काय होईल? कोण वाचवेल? नाही, देव नक्कीच काही ना काही कारणाने माझ्यावर अप्रसन्न आहे. नाहीतर माझी एवढी शक्तिशाली 7 जहाजं एकत्र बुडून गेली, मला असहाय्य करून टाकलं. उद्यापासून माझं स्थान तुरुंगात असणार आहे. मी व्यापारी सुदत्त, आता मी रस्त्यावरचा भिकारी आहे. ही नशिबाची कसली थट्टा आहे. हे पहा, सुदत्त एक मोठा व्यापारी आहे. कित्येक नव अभियानाचे नायक आहेत. या राज्याच्या सौभाग्याचे प्रतीक आहेत. त्यांना अजून थोडा वेळ नाही देऊ शकत का? अरे, एवढ्या लवकर ते एवढ्या साऱ्या सुवर्ण मुद्रा कुठून आणू शकतील? नाही नाही नाही, एका बाजूला सुदत्तला सोडून देणं योग्य नाहीये. तो एवढ्या कमी किमतीत सगळं सामान कसं विकतो? मला माझ्या सुगंधी तेलांचा व्यापार त्याच्यामुळे बंद करावा लागला. नाही 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 नाही, तुम्ही लोक माझ्याकडे त्याला अजून वेळ देण्यासाठी विनंती करू नका. तुम्ही लोक काय कराल हे मला माहित नाही, पण माझं कर्ज तर त्याला फेडावंच लागेल. तो मग तो कसाही फेडेल. एक काम तर केलं जाऊ शकतं. आता संपत्तीच्या नावावर फक्त एक घर आहे. हो, ते तर तो आपल्याकडे गहाण ठेवूच शकतो. जेव्हा कर्ज चुकतं करेल तेव्हा व्याजाची गणना करून काही ना काही तडजोड सुद्धा केली जाऊ शकते. तुमची लालूच कधी मिटू शकत नाही. एवढी संपत्ती तुम्ही कुणासाठी सोडून जाणार आहात? तुमचं कुणीच तर नाहीये. पैसा एक व्यसन आहे भाऊ, पैसा एक व्यसन आहे. पैशाशिवाय मी आणखी काही विचार करू शकत नाही. कधी कधी रात्री उशिरा जेव्हा कोणी नसतं तेव्हा मी ती नाणी मोजतो. त्यात काय आनंद असतो ते मी तुम्हाला समजावू शकणार नाही. समजतंय ना? वाह, किती उत्तम शहर आहे. किती लोक. आता व्यापारी सुदत्तचं घर कसं का ओळखायचं? ते आहे, तिकडून कोणीतरी येतो आहे. त्यांनाच विचारून बघतो. महोदय, नक्की याच शहराचे निवासी असतील? हो, नक्कीच. तुम्ही या शहरात पहिल्यांदा आलात वाटतं. कुणाला शोधत आहात तुम्ही? हो, नक्कीच. मी व्यापारी सुदत्त महोदयांचे घर शोधत होतो. तुम्हाला माहित आहे का ते कुठे राहतात? ते मला सांगाल का? अरे, त्यांचं घर माहित नाही असं कोणी शहरात नाहीये. ते आहे त्यांचं घर. धन्यवाद भाऊ. नाही, काहीच आशा नाहीये. राजा कृष्णचंद्रांकडून जी काही मदत मिळणार होती ती तर आलीच नाही. कदाचित त्यांची लुटारूंनी हत्या केली. प्रभू, ते कृष्णनगरच्या महाराजांकडून आपल्याला भेटायला कोणीतरी आलंय बघा. आले आहे?
आले आहे तर तर त्यांना लवकर वर घेऊन ये. देवाची असीम कृपा आहे. भगवान नाही, राजा कृष्णचंद्राचा परमदास मी श्रीमान गोपाळ भाऊ. ह्या घ्या तुमच्या 1000 मुद्रा. गोपाळ भाऊ अजूनपर्यंत परत आला पाहिजे होता. नाही, खूप काळजी वाटते सेनापती. हो, गोपाळ भाऊ तू परत आला आहेस. एवढ्या वेळानंतर जीवात जीव आला आहे. हा, म्हणजे सगळी कामं व्यवस्थित संपन्न झाली आहेत तर. अगदी महाराज, भगवानाच्या कृपेने सगळं काही झालेलं आहे. मी मूर्ख माणूस आहे, गरीबाचा मुलगा आहे, पण एक गोष्ट मी मानतो महाराज, बुद्धी जिथे जिथे बळ तिथे तिथे. विजय असो गोपाळ भाऊचा. तुला रोखण्यासाठी तर भगवान असमर्थ आहे.